मित्रो, आजचा आपला व्हिडिओ आहे पोलीस भरतीचं मेडिकल कशा प्रकारे होते। तर बघा मित्रो की पोलीस भरतीचं मेडिकल कशा प्रकारे होते। तर मित्रो, जे मुलं ग्राउंड आणि पेपर पास होऊन आलेले असतात त्यांना एक मेडिकलची तारीख आणि वेळ दिलेला असतो व ठिकाण सुद्धा ते दिलेलं असते। त्या टायमामध्ये तुम्हाला तिथं हजर राहणे आवश्यक असते। त्यानंतर मित्रो, तुम्ही तिथं हजर झाल्याच्या नंतर पहिल्यांदा तुमचं रजिस्ट्रेशन केलं जाते। म्हणजे त्या रजिस्ट्रेशन मध्ये तुमचं बघतात की हा तोच व्यक्ती आहे का ज्या व्यक्तीनं ग्राउंड आणि पेपर दिलेला आहे। त्यानंतर मित्रो, आता चेकिंग कशी काय होते मेडिकलचे ते तुम्हाला सांगतो। पहिल्यांदा तुमचे डोळे चेक करतात। त्या डोळ्यामध्ये तुम्हाला बघतात की तुम्हाला कलर ब्राईटनेस आहेत का, म्हणजे काय तुम्हाला कलर वगैरे ओळखायला लावतात, रेड ब्ल्यू जे काय तर ते कलर वगैरे ओळखायला लावतात। त्यानंतर मित्रो, तुम्हाला एबीसीडी वाचायला लावतात। त्यामध्ये तुम्हाला बघतात की 6/6 चा पॉइंट आहे का। त्यानंतर ते झालं, त्याच्यानंतर तुम्हाला तुमची बीपी वगैरे चेक केल्या जाते। म्हणजे बीपी तुमची नॉर्मल 80 ते 120 पर्यंत भरते का, किंवा नाही जरी भरली तरी तुम्ही तिथं घाबरले असल्यामुळे तुमची ती बीपी व्यवस्थित भरत नाही। एक तर खूप हाय भरते किंवा एक तर खूप कमी भरते। त्यामुळे तुम्हाला 5-6 मिनिट रेस्ट दिल्या जाते आणि तुमची बीपी जे आहे ती 4-5 वेळा मोजल्या जाते। आणि जर नॉर्मल भरली तर तुम्हाला पुढील प्रोसिजरसाठी पाठवल्या जाते। त्यानंतर मित्रो, तुमचा प्रायव्हेट पार्ट जो आहे तो चेक केला जातो। आणि एक लक्षात ठेवा मित्रो, मेडिकल जे आहे पोलीस भरतीचं हे फार डिफिकल्ट नसते। म्हणजे आर्मी सारखं सर्व गोष्टी जे येतात ते चेक करत नसतात। नॉर्मल मेडिकल असते, सर्व गोष्टी नॉर्मल होतात। आणि जरी तुम्हाला पॉइंट भेटला तरी तुम्हाला रिमेडिकल साठी पाठवल्या जाते। आणि एकदा रिमेडिकल तुमचं क्लिअर झालं, पॉइंट जर भेटला तर मग काही टेन्शनचं काम नाही। ठीक आहे मित्रो। आणि मित्रो, व्हिडिओ जे आहे हे फार विचार करून काढावं लागते। आणि तुम्हाला जर खरंच या व्हिडिओचा जर फायदा होत असेल तर मला या कमेंटमध्ये सांगा, सर खरंच आम्हाला या गोष्टीचा फायदा होत आहे। आणि मित्रो, ज्या मुलांना चष्मा वगैरे लागलेला आहे पण त्यांना व्यवस्थित दिसते आणि कलर ब्राईटनेस नाहीये, त्या मुलांचा काही प्रॉब्लेम नाही, चष्मा असो किंवा नसो। ठीक आहे मित्रो। त्याच्यानंतर एखाद्याला सर्दीचा पॉइंट असतो, म्हणजे हाताला घाम वगैरे येते, तसा बी काही पोलीस भरतीला पॉइंट वगैरे काही नसते। त्यानंतर नॉकनी वगैरे याचा बी पोलीस भरतीला काही पॉइंट वगैरे काही नसते। तर ठीक आहे मित्रो, तर हा व्हिडिओ जे आहे तुम्हाला आवडलाच असेल। जर खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर या आपल्या इन्स्टा आयडीला काय करायचंय तुम्हाला माहितच आहे, तर फॉलो करायचंय आणि लाईक आणि शेअर करायचं। ठीक आहे मित्रो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इन्स्टा आयडीला नक्की फॉलो करा। हॅपी की टू सक्सेस। जय हिंद।